ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेते आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण। मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल आता थेट 21 डिसेंबरला लागणार। तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य आहे। कोर्टाच्या निकालावरती मुख्यमंत्र्यांचं भाष्य। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, हसन मुश्रीफांचं वक्तव्य। त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो, मुश्रीफांचं विधान। निवडणुकीचा खेळ खंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। निवडणुकांचा मतमोजणी पुढे गेल्यानं सामनातून टीकास्त्र। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावरती हायकोर्टात आज सुनावणी पार पडणार। राज्य सरकार निवडणूक आयोग आज बाजू मांडणार। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती, तर एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक। ठाणे मतदार यादीमध्ये 3500 पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं। आडनावांची कुठलीही नोंद नाही, राजन विचारेंचा दावा। तर सदोष प्रारूप याद्या तात्काळ दुरुस्त करण्याचीही मागणी। वरळी मतदारसंघात जवळपास 6500 दुबार नावं। माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीमध्ये। वरळीमध्ये 1100 नावं मृत व्यक्तींची, सुनील शिंदेंचा गंभीर आरोप। स्थानिक निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान झाल्याची माहिती। मात्र अंतिम मतदानाची टक्केवारी अद्याप जाहीर नाही। कामठीमध्ये बोगस मतदानावरून राजकारण तापलं। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकाची धाड। 50,000 रुपये, दारूच्या बाटल्या, शाई मिटवण्याचे साहित्य सापडल्याचीही माहिती समोर। बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाकडून दमदाटी। कुणाल गायकवाडसह श्रीकांत गायकवाडवर देखील गुन्हा दाखल। बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। तर सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांविरोधात गुन्हा दाखल। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड। राज ठाकरे आज संजय राऊतांची भेट घेणार। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार। मराठी शाळा भाषेचा मुद्दा ठाकरेंच्या सेनेच्या जाहीरनाम्यात असणार। मराठी अभ्यास केंद्राला उद्धव ठाकरेंचं आश्वासन। जय पवार, ऋतुजा पाटील यांचा बहारीनला 4, 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा। पवार पाटील कुटुंबाकडून प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसह फक्त 400 जण निमंत्रित। पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवातीर्थ कार्यालय करण्याचा सरकारचा निर्णय। देशभरातील राजभवनाचं नाव बदलून लोकभवन करण्यात येणार। मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीमध्ये। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवल्याची माहिती। हवा प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बीएमसीची 116 कारणे दाखवा नोटीस। 23 कामं थांबवा नोटीसही जारी। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर कारवाई। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वाचाही पाठिंबा। कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। राज्यात अजूनही बिबट्याची दहशत कायम। पुण्याच्या चाकण MIDC भागामध्ये बिबट्याचा वावर। शिरूरमध्ये देखील शेतातून 3 बिबट्यांचा मुक्त संचार। तर साताऱ्याच्या पाटणमधील माझगाव परिसरात बिबट्याची दहशत। छत्रपती संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकारी प्रकरणी सिडको पोलिसांनी 28 जणांना नोटीस पाठवली। तर 5 ते 6 जणांची चौकशी झाल्याचीही माहिती।
राज्यात तिथे 48 तासात तीव्र थंडीची लाट, तापमानामध्ये मोठी घट होण्यास सुरुवात, तर काही भागात 7 ते 8 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार. मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.